दादा तू कुठं चालला? आम्हाला तुझी गरज आहे. जयदीप दादा. हो बाबा, तुम्ही मला बोलावलं? मला माहीत आहे तू या वावराची काळजी काही घेत नाही. तुला यामधला अनुभव आहे, तरी तू आम्हाला याच्यात सहभागी होत नाही. सहभागी जर झाला तर आम्हाला आनंद होईल. बाबा मला माफ करा. जे काम तुम्ही मला सांगितलं ते मी नाही करू शकत. मला दुसरं काम रोज सुरू आहे. मी जर मला वेळ इकडे देईन तर याचा परिणाम माझ्या दुसऱ्या कामावर होईल. लय चांगलं आहे पोरा. जसं तुला करूशा वाटतं तसं कर. तुझ्या कामात लक्ष दे. तू आम्ही पाहून घेऊ आमचं. बाबा मी आपले धान्य कणगीत पाहून आलो आहे. आपले धान्यामध्ये काही गोष्टीची कमी आहे. तुम्ही पाहिले चालता काय? चल बरं दाखव बरं मला तुझी काय अडचण आहे. तर तू घरातला मोठा असून आमच्या विषयीच काही विचार करत नाही. चल बरं. तुला नाही समजत. मला थोडा वेळ दे. मग करायचं, मग करीन. मग काय करायचं ते. दादा आम्हाला तू इथे पाहिजे. आपल्या घरच्याले तुझी गरज आहे. जसे बाबा गेले मला माहीत नाही एकटा कारभार कसा सांभाळणार. अरे तुला किती वेळा सांगायचं मला ते आवडत नाही. काहून तू आनंदित नाही काय? अरे ही सारी शेती तुझ्या मालकीची आहे आता. जयदीप तू हे काय बोलतं? सर्वजण आपण चिंतेत आहोत असं तू बोलायला नाही पाहिजे.
पुढे बाबा तर गेले, त्यानं तुमच्याकडून कर्ज घेतलं अशी मी नोंद पाहिली. माधव बराबर आहे. आणि तू कोण आहे? मी जयदीप, माधवचा पोरगा. आता तू कान देऊन ऐक. तुझ्या बापानं माझ्यापासून कर्ज घेतलं होतं, पण आता असं ध्यानात आलं की त्या कर्जाचा भार त्याला काही झेपला नाही. आता तो मेला आहे, कर्जाची जिम्मेवारी तुझी आहे. थांब, मला याची काही कल्पना नाही. चुप रे, मला बोलू दे. आता याच्यात काही कमी जास्त करायचं नाही. मला माझे पैसे दे, मग तुला काही त्रास होणार नाही. तुझ्या बापाले सुधीक मी असंच सांगितलं होतं. तू कर्ज वापस कसं करावं याबद्दल तुला मी मग सांगन. जयदीप, तू इथं? अरे काका, तू इथं कसा? कामापासून आराम करायला आणि मन हलकं करायला मी नेहमीच इथे येतो. त्या बापाबद्दल मी ऐकलं, मला लय बेकार वाटलं. तेव्हा मी इथं नव्हतो, पण तुझा बाप एक लय चांगला माणूस होता. बाकी सगळं ठीकठाक आहे ना घरी? अशा अजून लय काही गोष्टी आहे, आणि त्या अजून कसा करायच्या हे काही मला माहित नाही. सध्या धंद्यात लय मंदी सुरू आहे, आणि मी काही त्याच्यात पहिले नव्हतो. आणि पुढे येणाऱ्या दिवसात पूनमच्या हुंड्यासाठी लग्नासाठी कुठून पैसे आणायचे मला तर काही समजतच नाही. आता मला असं वाटते मी तुला थोडी मदत करीन. मी काही लोकांसोबत बोलतो आणि हुंड्यासाठी जे काही करता येईल ते मी पाहतो. खरंच ते तू करशील? अरे वा वा, काऊन नाही. माधव माझा चांगला दोस्त होता, आणि मला जे काही करता येईल ते मी करीन. बर, आम्ही तुमचे लय आभारी आहोत. बरं चाल, मी निघतो माझ्या कामावर, पण मी तुझ्या संपर्कात राहील. मला माफ कर, मैं जे काही काल बोललो. ठीक आहे, मी तुले माफ करतो. त्याला काही हरकत नसेल तर मी जर हे पाहू काय? खरंच मी काही या हिसाबामध्ये एवढं काही बराबर नाही आहे. ठीक आहे, आता मला जायला पाहिजे. मी लयडचा बसून आहे.
हो अमर, हॅलो जयदीप, कसा आहे तू? सर्व ठीक आहे. दिवसभराचा काम आटपण्याचा प्रयत्न करतो. उद्या माझ्या घरी एक सभा आहे. तुझी इच्छा असेल तर तू ये. खास असं काही नाही, बस माझे दोस्त मित्र येतील, भेटीगाठी होतील आणि काही बोलचाल होईल. ठीक आहे, मी येईन. लय झाक. तू तुझ्या बायकोले पण आण, म्हणजे तिले पण आनंद होईल. नक्कीच, आम्ही असू तिथं उद्याले. ठीक आहे, भेटू. मी ऐकलं की तुम्ही राजाले हिशोबात मदत करून राहिले. बरं. कवा कवा घरातल्या लोकांले घरातली जबाबदारी समजायला थोडा येळ लागते. बाबाले हरीक झाला असेल. या 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 आत या 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 बसा. अरे या या, तुम्हाला पाहून लय आनंद झाला. या या आत या आत या. धन्यवाद आम्हाला बोलावलं. बंधूंनो, भगिनींनो, आम्हाला या ठिकाणी जिवंत देवाची स्तुती आराधना करायची आहे आणि त्यासाठी एक सुंदर असं गीत आपण गाणार, ख्रिस्त माझा तारणार. ठीक आहे? ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय भार. ख्रिस्त माझा प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आमच्या जीवनामध्ये जी प्रभूची महान आशा आहे त्याची आठवण करून देत असताना मला प्रभूचा संदेश द्यायला आवडेल. आमच्या देवपित्याची कृपा आमच्यावर ही झालेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला क्रुसावर खिळायला दिले की ज्याच्यामुळे आम्ही वाचलो. बायबल आम्हाला हे सांगते की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आणि पापाचे वेतन मरण आहे, मृत्यू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा सगळ्यांची पापे आपणावर घेतली जेव्हा तो क्रुसावर मरण पावला आणि अशा रीतीने आम्हा सगळ्यांच्या पापाची किंमत प्रभू येशू ख्रिस्ताने मोजली. जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला आम्ही जे पाप केलेले आहेत त्या पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवन याची आम्हाला खात्री होते. हीच आमची आशा आहे. हे जग आणि त्यामधील गोष्टी आम्हाला आनंद, शांती आणि आशा देऊ शकत नाही ज्याच्यामुळे आमचे समाधान होईल. ते केवळ आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारेच मिळू शकेल. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जो कोणी माझ्याकडे येतो आणि त्याचं ओझं तो माझ्यावर टाकतो त्याला मी विश्रांती देईन. आपण देवबापाचा आशीर्वाद घेऊया. प्रभू परमेश्वराची शांती आपणा सर्वांवर असो आणि देवाच्या इच्छेने असेच हो. पुन्हा पुढच्या 15 रविवारी या. पुढच्या रविवारी पण या असं म्हणतो. पुढल्या रविवारी अमर काका, मी पूनमच्या हुंड्याबद्दल विचार करत होतो, ते काही झालं काय?
आम्हाला असं वाटते की या कुटुंबाले हुंड्यासाठी मदत करा, तेच ठीक आहे. आम्ही तुमचे लय लय आभारी आहो. मी अगोदरच सांगितलेलं आहे, तुले कोणतीही मदत करायला मला आनंदच होईल. बरं सांग, तुले सभा कशी वाटली? बरी होती, पण सगळेच आनंदात दिसत होते. चला, मी अशी अपेक्षा करतो का तो आनंद तुलाही भेटून जाईल. मला आजची सभा लयच आवडली. तिथं जे लोक आले होते ते आनंदानं भरले होते. असं वाटत होतं माझी इच्छा देखील तिथं थांबायची होती. मला असं वाटते ते चालूच राहिलं पाहिजे, ते माझ्यासाठी चांगलंच होईल. ठीक आहे, जसं तुला आवडते. तू अमर काकाच्या घरी सभेला जाऊ शकते. बरं आहे. मला माहीतच होतं. अरे हे लय कठीण काम आहे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा बाबा करायचे, आता तर हे लयच कठीण वाटते. हो, मला माहीत आहे, पण हे काम माझ्यासाठी सोपी आहे. पण त्या दुसऱ्या हिशोबाच्या गोष्टी माझ्या काय लक्षात येत नाही बा. म्हणूनच त्यासारखे लोक आम्हाला पाहिजे. दररोजपेक्षा आज ते नोंद तू बराबर सांभाळली. माया कधी लक्षातच आलं नाही की बाबाले माया मदतीची किती गरज जाण्याची. आणि मला पस्तावा होते की मी तिथं त्याच्यासाठी नव्हतो. पण आता मला वाटते की मी इतकंच करू शकतो. पण आता ते गेले. जे झालं ते झालं, त्याला आपण बदलू शकत नाही. कधी कधी परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागते. चांगलं ते करावं लागते. चल पाहू आता हे काम किती चांगलं करू शकतो ते. चल. हॅलो. हॅलो जयदीप, मी तुले काही दिवस दिले होते. आता तुझ्याकडे पैसे आहे का? जर असन तर माया माणसं येतील आणि ते पैसे घेऊन जातील. नाही गड्या, मला आणखी थोडा वेळ दे. अरे मी तुला सारेच घेऊन टाकतो. तुले लाज वाटायला पाहिजे. जर का तू हप्त्याच्या आखरीपासून मला पैसे दिले नाही तर तू एकटाच नाही, तुझ्या घरवाल्या सुद्धा याचा परिणाम भोगावा लागेल. नाही 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 नाही, अरे त्यांना यांच्याबद्दल काहीच सांगू नको. त्यांना यांच्याबद्दल काहीच माहित नाही. मला वाईट वाटते की आता लय उशीर झाला जयदीप. त्या बापाला माहित होतं ज्याप्रमाणे त्या बापानं माझ्यासोबत व्यवहार केला आहे त्याचा परिणाम काय आहे. आता तुझ्या घरच्यांना याचे वाईट परिणाम भोगावा लागेल. सतीश बाबा नाही, चुकीचा नंबर आहे.
हा, कोण बोलत आहे? हा अमर काका, मी जयदीप. तुम्ही काही कामात तर नाही ना? अरे नाही नाही, असं काहीच नाही. मला असं वाटलं का तुम्हाला विचारायचं, पूनमच्या हुंड्याच्या पैशाची सोय लागली का नाही, म्हणजे माया ध्यानात येईन का आपल्या वर्षी किती पैसा जमा आहे आणि त्यानुसार आपण पुढचं ठरवू. ठीक आहे ना, माझं पैसे जमा झाले आहे. खरं म्हणजे मीच तुला पैसे द्यायसाठी पुढच्या हप्त्यात यायचं ठरवलं होतं. नाही 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 नाही, तुम्ही काही येऊ नका, मीच तुमच्या ऑफिसात पैसे घ्यायला येतो. ते जर लयच बरं होईन. मी अजून अर्धा तास माझ्या ऑफिसमध्ये थांबेन. पण तू नक्की येणार आहे पैसे घ्यायसाठी? हो अमर काका, मी आता निघतोच. काका तुमचे लय उपकार होते मायावर. ये अंदर ये. अरे जयदीप, अरे मला वाटलं नाही तू एवढ्या लवकर येशील म्हणून. ये ये बस ये. काय झालं जयदीप, काही अडचण आहे का? खरं म्हणजे मी तुमचं खोटं बोललो. पूनमच्या हुंड्यासाठी ते पैसे मी खर्च करणार नव्हतो. तुम्हाला वाईट वाटून नका घेऊ, जरा मला सांगू द्या. बरं बरं, सांग मला. माझ्या बापानं मराच्या पहिले कर्ज घेतलं होतं. न जाणो त्याला ते काही फेडता आलं नाही, म्हणूनच त्यानं स्वतःला मारून घेतलं. ज्या लोकांकडून त्याने पैसे घेतले होते ते लोक आता माझ्या मागं लागले आणि आता माझ्या घरच्याला सुद्धा ते धमकावून राहिले. बरोबर, तू काही घाबरू नको, मी तुला मदत करतो. माझ्या बायकोनं आणि मी अगोदरच हा पैसा बाजूला काढून ठेवलेला आहे. जरी तुला हा पैसा त्या कामासाठी उपयोगाचा नसन तरी मला आशा आहे का ह्या पैशाची तुला काहीतरी मदतच होईल. अमर काका, मी तुमचा विश्वास तोडला. अमर काका, माझ्यासाठी कृपा करून प्रार्थना करा. न जाणे तुमच्या देव येसू मला मदत करून. जयदीप, मी तुझ्यासाठी अगोदरच प्रार्थना केलेली आहे आणि अजूनही करतच आहो. थांबा थांबा, तुम्ही तर काय करू राहिले? अरे जयदीप, तुला खराब तर नाही वाटलं मी तर का आलो आहे? तुला चांगलंच माहिती आहे तर मी का आलो आहे. दादा, हे लोक कोण आहे आणि हे तर काय करत आहे? राज, तू घरच्याला सांभाळ, मी याला सांभाळतो. तुम्ही ज्याच्यासाठी इथं आले ते माझ्यापाशी आहे. हां, खरंच? ठीक आहे, तुमचे पैसे. ठीक आहे, मोजून टाक, बरोबर आहे की नाही? हो सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता आपला व्यवहार इथंच संपला. न जाणू मी लिटारू आहे, पण मी माझ्या शब्दाला पाडतो. तुझ्या बापानं घेतलेल्या सर्व पैशाचा हिशोब आता झालेला आहे. आता तू जाण्यास मोकळा आहे. का हो, ते लोक कोण होते आणि ते इथं काऊन आले होते आणि ते तुमच्या सोबत काऊन असे वागले? ते चोर होते. ते
बाबानं मराच्या पहिले त्याच्यापासून कर्ज घेतलं होतं. अमरनं पूनमच्या हुंड्यासाठी जे पैसे दिले मी त्याला वापस केले. त्या आम्हाला हे काऊन नाही सांगितलं दादा? मला माहित नाही भाऊ, मला माहित नाही. माझ्यापासून जे काही झालं ते मी केलं. थांब पोरा, कुठे चालला? मी थोडस जाऊन त्याच्यासोबत बोलून येतो. राज, अमर काकाला बोलावते, आपल्याला मदत करन. ठीक आहे, मी तसाच करतो. आता आपण काय करायचं? ते पोर गेलं तिकडे, आता आपण काय करायचं? मला माहित आहे आपल्याला काय करायला पाहिजे. आपण येशूची प्रार्थना करू शकतो. देव आपल्याला नक्की मदत करीन. देवा, मी तुझे हात जोडून प्रार्थना करतो. माझ्या नवरा लय संकटात आहे. आता तूच आम्हाला मदत करू शकतो. अमर काका, तुम्ही आम्हाला मदत केली आणि लय उपकार झाले काका तुमचे. आणि अमर काका, तुम्हाला असं कसं वाटलं की जयदीप इथंच भेटन म्हणून? तुम्हाला मी असा अंदाज बांधला. हो, तुमचा अंदाज बरोबरच आहे. तो इथंच आहे काका. म्या मदत करायचा प्रयत्न केला. म्या सारं घरच्यासाठी केलं, पण मला असं वाटते जे काही म्या केलं ते काही पुरं नाही. जयदीप, त्या बापानं जे केलं ते त्यानं स्वतः ठरवलं होतं. झालं ते झालं. तू काही मनाले घोर लावून घेऊ नको. दादा, त्या जे काही केलं त्याबद्दल आम्ही ते आभारी आहोत. आणि आम्ही सारे जण त्यावर खूप प्रेम करतो. बायबलमध्ये लिहिलं आहे, येशू ख्रिस्तानं आपल्या पापाईची किंमत चुकवली आणि आपलं सारं कर्ज त्यानं माफ केलं. जयदीप, निराश होऊ नको आणि स्वतःला काही लाज वाटून घेऊ नको. चला सारे घरी जाऊ. घरी सारे जण वाट पाहून राहिले आहे. लवकर करा, वरात येऊनच राहिली. मला आनंद आहे की तुम्ही ते वाचणं सुरू केलं. म्या तुला तेव्हा म्हटलं नव्हतं काय, जेव्हा मी तयार होन तेव्हा ते वाचन. होय, तुम्ही म्हटलं होतं. मी तुमची बाहेर वाट पाहिजे. दादा, मले तुले लय आभार मानायचे आहे आणि मला आनंद पण आहे. बाबा मेले तेव्हापासून त्या घरच्यासाठी सारं काही चांगलंच केलं. खरंच अमर काकाले त्याच्या लोकांना भेटून मला असं जाणवलं की घरच्या लोकांचा मान करणं किती आवश्यक आहे. मला असं वाटते ज्या येशूबद्दल तुम्ही बोलून राहिले खरंच तो उत्तर देणारा देव आहे. अरे, तू स्वतः ते वाचायला पाहिजे आणि अनुभव घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी ते करन भाऊ.